नमस्कार, मी अक्षता. त्रिशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आता नेहमी आपण पुरी करतो, पण तीच पुरी एकदम कमी तेलामध्ये आणि व्यवस्थित टम्म फुगलेली मऊसूत दिवसभर मऊसूत राहणारी अशी आपण पुरी बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य ते 2 वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे, 1 चमचा पिठी साखर आणि चवीनुसार मीठ. आता रवा कशासाठी, तर रव्यामुळे पुरी मऊ राहते आणि पिठी साखरमुळे आपल्या पुरीला कलर छान येतो. त्यामुळे आपण रवा आणि पिठी साखर वापरलेलं आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे पुरी करताना नेहमी पुरीचं पीठ हे घट्ट मळलं पाहिजे, जेणेकरून ती पुरी कमी तेलकट होते. आता इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं, ते तेल कडकडीत गरम करून घेऊन आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तेल गरम आहे तर पहिल्यांदा पीठ आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ आणि परत थोडंसं हलकंसं गार झालं की आपण हाताने व्यवस्थित ते पीठ तेलाला पीठ चोळून घेऊया, जेणेकरून ते पीठ हलकं होतं. आता इथे मी सर्व तेलाला पीठ चोळून घेते आणि आपल्याला इथे आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा मळायचा आहे. आता इथे आपली ही मूठ तयार झाली पाहिजे, म्हणजे आपलं मोहन हे परफेक्ट आहे असं आपल्याला समजतं. जर मोहन जास्त झालं तर आपलं पीठ असे मूठ होत नाही, तर ते असं विस्कटल्यासारखं होतं. त्यामुळे मोहन व्यवस्थित आहे ह्यासाठी आपण मूठ करून बघायचे आहे. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे. चपाती करतो त्यापेक्षाही आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. आता हळूहळू पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊ. आता इथे छान असा गोळा तयार झालेला आहे. हे फक्त 15 ते 20 मिनटं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. जास्त वेळ जर पीठ ठेवलं तर ते पीठ पातळ थोडं प्रमाणात होतं आणि परत पुरीमध्ये तेल जास्त बसतं. त्यामुळे 10 ते 20 मिनटं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. आता इथे 20 मिनटं झालेले आहेत. आता मी इथे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे पुरीचे गोळे करून घेतलेत. आपल्याला पुरी लाटताना पिठाचा वापर करायचा नाही आहे, कारण की पिठामुळे पूर्ण तेल हे खराब होतं. त्यामुळे आपल्याला इथे तेलावरतीच पुरी लाटायची, जेणेकरून ते तेलही व्यवस्थित राहतं, कुठेही पिठामुळे ते तेल खराब होत नाही. आता इथे आपण तेल लावून थोडंसं पोलपाटाला त्याच्यावरती ती पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटताना खूप पातळी नाही लाटायची आणि पुरी अलटून पलटून नाही लाटायचे, तर एकाच बाजूने लाटायचे, जेणेकरून ती पुरी व्यवस्थित फुगली जाते आणि ते कुठेही म्हणजे हे होत नाही. अलटून पलटून लाटलं तर पुरी फुटते आणि तेलही जातं पुरीमध्ये. त्यामुळे आपल्याला पुरी एकाच बाजूने लाटायची आहे, जसे मी दाखवले आहे त्याप्रमाणे. आता मी इथे पुरीची जाडीही पाहू शकता किती हे आहे. अशाच मी आता 2-3 पुऱ्या करून घेते. आता इथे तेलही आपलं छान तापलेलं आहे. आता आपण एक एक करून पुरी तळून घेऊया. आता पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडं थोडं तेल सोडून पुरी अशी फुलवायची आहे, जेणेकरून ती चारी बाजूने व्यवस्थित फुगली जाते. पहा किती टम्म अशी फुगलेली आहे आपली पुरी. तर अशी बाजू पलटून घेऊया आपण त्याची आणि व्यवस्थित खालच्या बाजूने आपल्याला पुरी छान तळून घ्यायची आहे. तुम्हाला कोणत्या रंगावरती पाहिजे तसे तुम्ही पुरी तळू शकता. मी नॉर्मली ह्या टाईपमध्ये तळून घेते. आता इथे बघा ही पुरी आपण काढून घेऊया. बघा आता दुसरी पुरी मी पण टाकली आहे, तीसुद्धा किती छान अशी फुगलेली आहे. तर अशाच आपण सर्व पुऱ्या करून घेऊया. तर इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि पुरी पाहू शकता एक एक पुरी आपली पूर्ण टम्म फुगलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.